नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमीला आकाश, अथर्व आणि अभिजित घरी परत घेऊन येतात अगदी सुखरूपरित्या। तेव्हा मानसी म्हणत असते, ताई तू ठीक आहेस ना, तुला काही झालं तर नाही ना? तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही म्हणू, मी एकदम ठीक आहे आणि आकाशने वाचवलं मला। तेव्हा इथे प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो, खरं तर मला सुद्धा अभिजितनेच वाचवलं। तो माणूस माझा सुद्धा गळा पकडून उभा होता, गळा दाबण्याचा प्रयत्न करत होता, पण योग्य वेळी तिथे अभिजित आला आणि अभिजितने असं धुतलंय ना त्या माणसाला की त्याला तो मार आयुष्यभर लक्षात राहील। असा चोप दिला अभिजितने त्या माणसाला। आज अभिजितमुळेच आम्ही दोघेही जिवंत आहोत। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणत असते, आकाश, अथर्व आणि अभिजित तुमच्या तिघांमुळे मी आज जिवंत आहे। तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, तू तर ना माझं काही ऐकतच नाही। मी तुला किती वेळा सांगितले की तू घरातून बाहेर जाऊ नकोस म्हणून, पण तू माझं काही ऐकायलाच तयार नाही आहेस। तेव्हा इथे मानसी म्हणत असते, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, ताईला किडनॅप कोणी केलं असेल? तेव्हा इथे भूमी रागिणीकडे बघायला लागते। तेव्हा रागिणी घाबरते। भूमी म्हणत असते की मला माहिती आहे मला कुणी किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता। तेव्हा रागिणी गप्पच बसते। तेव्हा भूमी म्हणत असते की ही तीच माणसं असतील ज्यांनी मला आधी किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता, पण आता पहिला डाव त्यांचा फसला ना, म्हणून त्यांनी मला पुन्हा किडनॅप करण्याचा प्रयत्न केला असेल, पण या वेळेला सुद्धा त्यांचा डाव हा फसलेलाच आहे, असं भूमी आता रागिणीकडे बघतच म्हणत असते। तेव्हा प्रेक्षकांनो रागिणी आता तिच्याकडे बघत असताना भूमी म्हणत असते की रागिणी आत्या, मी तुम्हाला सोडणार नाही आहे। देवी आईचीच इच्छा आहे, तिने मला जिवंत ठेवले म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांसमोर एक्सपोज करावं अशी देवी आईची इच्छा आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा अभिजितला रूममध्ये घेऊन आलेली असते। तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, काय गं पौर्णिमा, काय झालं? खूप चिडलेस का माझ्यावरती? तेव्हा पौर्णिमा म्हणते, चिडू नाही तर काय करू? हे काय केलं तुम्ही? काय गरज होती तुम्हाला स्वतःच्या जीवावरती खेळत त्या भूमीचा जीव वाचवायची? काही गरज होती तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये आईंचं काहीतरी वेगळंच चाललंय। आईंचं म्हणणं आहे की तुम्ही अभिजित नाहीच, तुम्हाला अभिजित मानायला तयारच नाही आहेत त्या। मग नाही का मला राग येणार? सांगा बरं तुम्ही। तेव्हा इथे अभिजित म्हणतो, पौर्णिमा अगं शांत हो, आईला अजून असंच वाटते की मी तिचा अभिजित नाही आहे म्हणून, मी मेलोय असंच तिचं म्हणणं आहे। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा म्हणत असते, मला हे अजिबात आवडलेलं नाही हां, यापुढे स्वतःच्या जीवाचा आधी विचार करायचा, मग नंतर दुसऱ्यांच्या जीवाचा। तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की एक काम कर तू पौर्णिमा, दरवाजा बंद कर, मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो। तेव्हा पौर्णिमा जाते, दरवाजा बंद करते। अभिजित म्हणतो, बस इथे। तेव्हा अभिजित म्हणत असतो की तू का असं बोलतेस? मी भूमीचा जीव वाचवला तर काय झालं? तेव्हा पौर्णिमा म्हणते, तुम्ही ना खूपच जास्त बदलत चाललाय। अहो तुम्ही त्या भूमीचा जीव वाचवला, तुम्हाला माहिती आहे का? ती भूमी दुश्मन आहे, तुमची दुश्मन। अहो आधी किती राग करायचा तिचा, आणि आता डिरेक्टली तुम्ही काय केलं? तिचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालवलात, म्हणजे स्वतःच्या जीवाची सुद्धा तुम्ही काळजी केली नाही। मग आश्चर्य नाही वाटणार का? एका अपघातानंतर माणूस इतका बदलतो, म्हणजे तुम्ही जरा जास्तच बदललाय। तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, कसं आहे ना पौर्णिमा, मी आईची स्ट्रॅटेजी वापरतोय। तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, कुठली आईची स्ट्रॅटेजी? तेव्हा अभिजित म्हणतो, कसं असतं ना, एखाद्या व्यक्तीचा विश्वास संपादन करायचा असेल तर असं काहीतरी करावं लागतं। आता मी स्वतःचा जीव धोक्यात घातला, पण मी आकाश आणि भूमी दोघांचाही विश्वास संपादन केलाय ना। आता एकदा का त्यांचा विश्वास संपादन केला की त्यांचा आंधळा विश्वास माझ्यावरती असेल। आईपेक्षाही जास्त विश्वास आता त्यांचा माझ्यावरती आहे। एक वेळ आईवरती संशय घेतील, पण माझ्यावरती नाही, कारण मी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांचा जीव वाचवलाय ना म्हणून। तेव्हा पौर्णिमा म्हणते, वा, किती हुशार आहोत हो तुम्ही, म्हणजे तुम्ही चांगलीच खेळी खेळले। त्यानंतर प्रेक्षकांनो रागिणी आपल्या त्या गुंड माणसाला फोन करते आणि विचारत असते, काय रे ये, एक काम तुला धड करता येत नाही का? आधी तू मला सांग, तुला त्या भूमीला गोडाऊनमध्ये घेऊन जायची गरजच काय होती? तिला कुठेतरी इथे डोंगराच्या ठिकाणी न्यायची, तिला मारायची आणि दरीमध्ये तिला ढकलून द्यायची ना, नाहीतर त्या ड्रम सकट तिला ढकलून द्यायची। काय गरज होती तिला गोडाऊनमध्ये घेऊन जायची? तिथे नेल्यानंतर तिचा पत्ता कुणाला तरी मिळाला असेल आणि तो आकाश लगेच तिला शोधून घेऊन आला ना। एक काम तुम्हाला धड करता येत नाही। आणि त्या दीपकचं काय चाललंय? कुठे आहे तो दीपक? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, दीपकच्या मागावरती पोलीस आहेत, त्याने जर शहर बदललं नाही तर पोलीस त्याला पकडणारच,
तेव्हा रागिनी म्हणते, आणि तुझं काय, तुलासुद्धा बघितलं या सगळ्यांनी, तुझं पण आता तोंड काळं कर, अंडरग्राऊंड हो कुठेतरी, कळते का तुला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी स्वतःला वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अभिजितच्या रूममध्ये आकाश आणि भूमी दोघेजण आलेले असतात. तेव्हा अभिजित म्हणतो, अरे आकाश आणि भूमी, तुम्ही या ना, या, काय काम काढलं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की अरे अभिजित, तू जे काही केलेस ना भूमीसाठी, त्यामुळे भूमी खूप इमोशनल झाले आणि आता ती तुला भाव मानणार आहे आणि तुझं इथे ऑक्शन करणार आहे. तेव्हा इथे अभिजित म्हणतो, भूमी अगं हे सगळं काय आहे. तेव्हा भूमी म्हणते, अभिजित, तुम्ही जे काही केलं ना ते फक्त एक भावच करू शकतो. तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्यावरचा वार तुम्ही स्वतःवरती झेललात. नाही नाही, हे एक भाऊ करू शकतो आणि म्हणूनच तुम्ही फक्त आता माझे दीर नाही तर तुम्ही माझे भाऊसुद्धा आहात, कारण तुम्ही एखाद्या भावाप्रमाणेच माझी पाठ राखण केली. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी म्हणते की बसा बसा अभिजित बसा, आणि ती त्याचं ऑक्शन करते. त्याला इथे कुंकू लावते, टिळा लावते, हातामध्ये राखी बांधते आणि म्हणते की आजपासून मी मनापासून तुमचा भाव म्हणून स्वीकार केला आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अभिजित खूपच जास्त इमोशनल होतो, खूपच जास्त इमोशनल, त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणत असतो की अभिजित, अरे आजचा दिवस डोळ्यात पाणी आणायचं नाही आहे, आजचा दिवस तर सेलिब्रेटचा आहे ना, कारण आज माझा भाऊ, माझा जुना भाऊ मला परत मिळाला आहे. आज आहे ना, मी तुझे सगळे गुन्हे माफ करतोय अभिजित, सगळे. तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये जे काही ग्रजेस होते सगळे मी काढून बाजूला फेकतोय. अरे हो, बरोबर आहे ना, कारण कसं आहे बघ, म्हणजे मनामध्ये एकमेकांबद्दल जर द्वेष ठेवला, राग ठेवला, तर रागाने काही करता येत नाही. रागाने उलट नात्यांमध्ये अंतर निर्माण होतं आणि मला ते आधीपासूनच नाही आवडत, तुला माहिती आहे. मला माझा भाऊ परत मिळाला, त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल आता कुठलाच राग नाही आहे. तुझे सगळे गुन्हे माफ, तू जे काही केलेस ना आमच्या दोघांसाठी, त्यामुळे तुझे सगळे गुन्हे माफ अभिजित. तेव्हा अभिजित म्हणत असतो की खरंच, म्हणजे आज मला माझं कुटुंब खऱ्या अर्थाने मिळालं असं वाटतंय. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की अभिजित, माझा भाव मला परत मिळालाच, पण इथे भूमीलासुद्धा आज एक भाव मिळालेला आहे, असा भाव जो तिच्यासाठी जीवाची सुद्धा पर्वा करणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आकाशचा फोन येतो. आकाश म्हणत असतो की महत्त्वाचा फोन आहे, मला जावं लागणार आहे. पण अभिजित, तुझे हे उपकार आहेत ना, ते आयुष्यभर मी कधीही विसरणार नाही. तू आमच्यासाठी जे काही केलेस ते आम्ही कधीच विसरणार नाही, असं इकडे आकाश त्याला जाता जाता म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव उभा राहतो आणि भूमीच्या पाया पडत असतो. भूमी म्हणत असते, अहो हे काय करताय तुम्ही अभिजित. तेव्हा अभिजित म्हणतो, नाही भूमिताई, अगं आतापर्यंत मी आणि माझी आई आम्ही दोघेजणच होतो, पण आज मला हक्काची माझी बहीण मिळालेली आहे. तेव्हा अभिजितला आठवतं, ज्या वेळेला भूमीला पहिल्यांदाच त्याने किडनॅप केलेलं असतं, तेव्हाच भूमी म्हणालेली असते की दादा, नक्की का तुम्ही मला किडनॅप केले सांगा ना. हे बघा दादा, तुमची बहीण आहे मी, बहिणीसारखी आहे असं समजून तरी सांगा. तेव्हा इथे बलदेव म्हणतो की आम्ही दोघेजणच होतो, पण आज मला हक्काची बहीण मिळाली. तुझे खूप उपकार आहेत भूमिताई माझ्यावरती, तुमचे खूप उपकार आहेत. तुमच्यामुळे माझ्या आईचा जीव वाचला, तुमच्यामुळे मी एका वाईट मार्गावरती गेलो होतो, तो मी सरळ मार्गावरती आलो. आता माझं या भावाचं तुम्हाला प्रॉमिस आहे, माझ्या श्वासाच्या शेवटपर्यंत मी तुमची साथ देईन. मी तुम्हाला इथे रागिनी पटवर्धन यांना एक्सपोज करण्यामध्ये परिपूर्ण मदत करेन. मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहीन. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणते, हे सांगायची गरजच नाही आहे, तुम्ही ते कालच सिद्ध केलेत, तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता. त्याच्यामुळे इथे आपलं जे काही नातं आहे ना, ठीक रक्ताचं नसेल, पण आपलं खरं नातं आहे आणि ते असंच राहिलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते, आता मला महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आज जे काही झालं त्यानंतर तुम्ही आणि मी, आपण दोघीजणी रागिनी आत्यांच्या रडारवरती आहोत. काही झालं तरीसुद्धा रागिनी आत्या आपल्या दोघांनासुद्धा संपवण्याचा प्लॅन करू शकते. तेव्हा आपण दोघेही अलर्ट राहायचं आहे. एकमेकांची काळजी तर आपण घेऊच, पण आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्यायची आहे. माझं तुमच्यावरती आणि रागिनी आत्यांवरती बारीक लक्ष असेल. तुम्हाला प्रोटेक्ट करणं हे माझंसुद्धा कर्तव्य आहे. तुम्ही मला प्रोटेक्ट करताच, पण रागिनी आत्या तुमच्या बाबतीत काही वाईट करू नये असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी आता तुम्हालासुद्धा प्रोटेक्ट करणार. हे जे काही झालं, रागिनी आत्यांना लवकरात लवकर एक्सपोज आपल्याला करावंच लागणार आहे, तेव्हाच ह्या गोष्टी थांबतील, असं इकडे आता भूमी म्हणत असते.
त्यानंतर तिथे आलेली असते पौर्णिमा. पौर्णिमा आता ऐकते की काय असं त्यांना वाटतं, कारण आत्यांना लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर एक्सपोज करायचं हाच त्यांचा विषय चालू असतो आणि तेवढ्यात पौर्णिमा येते. तेव्हा अभिजित म्हणतो, "पौर्णिमा अगं ये ना." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "हे काय चाललं आहे? तुम्हाला कुणी इथे ओवाळलं? तुमचं औक्षण कुणी केलं?" तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, "अगं मी मगाशी सांगितलं ना तुला, भूमीवरती जो वार येणार होता तो मी स्वतःवरती झेलला, तर इथे भूमी मला थँक्स म्हणायला आली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो तिने मला भाऊ मानले, हे काय तिने माझं औक्षणसुद्धा केलं." तेव्हा भूमी म्हणत असते, "हो पौर्णिमा, अभिजितचं मी औक्षण केलं आहे. अभिजितबद्दल माझ्या मनात जो काही राग होता तो बाजूला गेला आहे, कारण त्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी न घेता माझ्यासाठी त्यांचा जीव धोक्यात घातला. म्हणजे हे कुणीतरी आपलं माणूस करू शकतं हे मला तेव्हा कळलं. अभिजित खरंच आता खूप सुधारलेत. तेव्हा मी त्यांना आता भावाचा दर्जा दिला आहे. मी त्यांना राखी बांधले." त्यानंतर प्रेक्षकांनो इथे भूमी म्हणत असते की पौर्णिमा आपण सगळेजण हशी-खुशी एकत्र राहूया ना गं. म्हणजे बघ ना, तू, मी, मानसी आणि हे सगळेजण आपण सगळेजण आनंदाने राहू ना. तेव्हा तुझ्या मनातला सुद्धा राग तू बाजूला काढून टाक. कारण कसं असतं ना, पाणी कसं असतं जिथे साठवून ठेवलं की ते खराब होतो, त्याला वास येतो. तसंच इथे माणसाच्या मनातल्या रागाचं सुद्धा असतं. मनामध्ये राग ठेवून 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 आपलंच आपण काहीतरी वाईट करून घेतो. तसं नसलं पाहिजे. आपण या रागाला पाण्याला जसा प्रवाह दिला पाहिजे तसं रागाला सुद्धा प्रवाह दिला पाहिजे. नाहीतर मग राग मनामध्ये साठून त्याचासुद्धा घाण वास यायला लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा म्हणत असते, "अहो किती छान तुम्ही प्लॅन केला आहे तो. बघितलंत ना, भूमी इथे आली. तिने स्वतः तुमच्या हातामध्ये इथे राखी वगैरे बांधली आणि आता भावाचा दर्जा दिला आहे. चांगली गोष्ट आहे." म्हणजे या भूमीमध्ये इतकं परिवर्तन बघून आता पौर्णिमाला सुद्धा आश्चर्य वाटलेलं असतं. कारण पौर्णिमा, मानसी, अभिजित या सगळ्यांचं काही एकमेकांबरोबर पटत नसतं आधीपासूनच. त्यामुळे इथे पौर्णिमाला जरा आश्चर्यच वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो त्या नर्सचा नवरा तो आता इथे आलेला असतो. त्याच्या हातापायावरती कोडे उठलेले असतात. तेव्हा कुणीही त्याला हेल्प करायला सुद्धा तयार नसतं. तो म्हणत असतो, "अहो दादा थांबा ना, प्लीज थांबा. तुम्ही जरा तुमचा मोबाईल देता का? मला हा एक नंबर लावायचा आहे." तेव्हा प्रेक्षकांनो त्याच्या हातावरचे कोडे वगैरे बघून तो माणूस भयंकर चिडतो आणि तो म्हणतो, "ए गप्प बस, चल चल मागे हो. तुला मी काही फोन वगैरे देणार नाही आहे." त्यानंतर प्रेक्षकांनो त्या नर्सचा नवरा म्हणत असतो, "दादा असं करू नका हो. प्लीज एकदा फोन द्या ना, प्लीज एकदा द्या." पण तो माणूस काही इथे त्याला फोन देत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नर्सचा नवरा म्हणत असतो की "अरे देवा, माझी पापं आहेत ना कोडं होऊन माझ्या अंगावरती उठलेत. कोडे बनून माझ्या अंगावरती उठलेत. काय करू मी आता? जी काही पापं केलेत त्याची शिक्षा मला मिळतेच आहे. पण आता सुधारण्याचा प्रयत्न करतोय. तर मदतीला साधं कुणी तयारसुद्धा होत नाही आहे. कारण माझी पापं अंगावरती उठलेत ना, त्याच्यामुळे मला आता इथे कुणाकडून मदतसुद्धा घेता येत नाही आहे. मग मी इथे भूमिताईला कसं भेटू आणि कसं रागिणीचं सत्य सांगू, असं इकडे आता संतोष विचार करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे भूमी आता लिस्ट तयार करत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, "भूमी, अगं तुझी लिस्ट तयार झाली की नाही? कधीपासून करतेस तू? लिस्ट तयार करतेस की इथे वर्षाच्या सामानाची यादी करतेस? कधीपासून लिस्ट करतेस तू? बघू इतकं काय काय लिहिलंय." भूमी म्हणते, "आकाश, अरे आता दसरा तोंडावरती आलाय आणि तू असं काय म्हणतोयस? दसऱ्याची किती खरेदी करायची असते, तयारी करायची असते. तुला काही माहिती नाही आहे का?" तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "अगं हो, बरोबर बोलतेस तू. पण एवढीच यादी कर, जेवढं सामान आहे ना गाडीच्या डिक्कीमध्ये मावेला, इतकीच यादी कर." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "आकाश, अरे आता जे जे लागतंय ते तर आणायलाच हवं ना. आणि दसरा आल्यानंतर तुला तर माहिती आहे किती तयारी करायची असते. त्या सगळ्याची यादी आहे ही. आता मी सगळं जाऊन आणलं असतं. तू जाणार आहेस आणायला सामान म्हणून तुला यादी करून द्यावी लागते. मी जर गेले असते तर मला यादीची काही गरजच नव्हती. कारण माझ्या डोक्यामध्ये संपूर्ण यादी सुरू असते ना म्हणून. जे जे काही हवं आहे ते मी स्वतः घेऊन येते ना जाऊन. तू कशाला टेन्शन घेतोयस?" तेव्हा आकाश म्हणतो, "नाही, अजिबात नाही. मी तुला एकटीला कुठेही जाऊ देणार नाही आहे भूमी. तू घरामध्ये नसलीस ना की मला घर आहे ना खायला उठतं. तू कुठे दुसरीकडे तर गेली नाहीस ना? तुला कोणी किडनॅप तर केलं नाही ना? तुझ्या बाबतीत काही वाईट तर घडलं नाही आहे ना?" माझ्या मनामध्ये नको नको ते विचार येतात. तेव्हा तू कुठे जायचं नाही आहे. तुला जितकी मोठी यादी करून द्यायची असेल तू दे. मी तेवढंच सामान इथे घेऊन येईन. तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमी म्हणत असते, "आकाश, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे."
तेव्हा आकाश म्हणतो, पण मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे, कारण तू माझं काही ऐकून घ्यायला तयारच नसतेस. जे काही करायचं ते सगळं तू तुझ्या मनानेच करत असतोस ना. मग जाऊ दे, मला नाही ऐकून घ्यायचं आहे काही. तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, अरे दुसऱ्या विषयावरती बोलायचं आहे, महत्त्वाचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हो का, बरं बोल, काय महत्त्वाचं बोलायचं आहे तुला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जिन्यावरून जेव्हा रागिनी उतरत असते तेव्हा इथे आकाशचं लक्ष जातं. आकाश म्हणत असतो, आत्या आत्या, अगं आत्या काय होतंय तुला. इथे आता आकाशचा आवाज ऐकून सगळेजण आता धडाधड बाहेर निघून येतात आणि म्हणतात, काय झालं आई, काय झालं तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते की काही कळत नाही आहे मला. मला असं चक्करसारखं वाटलं, मी पडते की काय असं वाटलं मला. आता नक्की काय घडते माझ्याबरोबर मलाच नाही कळत आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की एक काम कर अथर्व, दरवाजा बंद कर आणि भूमी AC चालू कर, आत्याला जरा थंड वाटू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते, नाही नको, मला काही नको आहे, आता मला ACची गरज नाही आहे, मला बरं वाटते, दरवाजा फक्त उघडा असू दे, थंड हवा येते छान घरामध्ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनीला चक्कर येत असते. तिच्याकडे बघून भूमीला हसायला सुद्धा येत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणते, म्हणून जा बरं साखर घेऊन ये. तेव्हा आता साखर आणलेली असते आणि तीसुद्धा इथे भूमी हातावरती देते रागिनीच्या आणि खायला लावते. तेव्हा इथे भूमीला आठवतं, तीच म्हणत असते की इथे BP लो झाला असेल, लो झाला असेल. तेव्हा भूमीला आठवतं की आपण जाऊनसुद्धा विचारपूस केली पाहिजे. तेव्हा भूमी म्हणते की पौर्णिमा, अगं काय करतेस तू. तेव्हा पौर्णिमा म्हणते, काय करते काय, आईसाठी कारल्याचा ज्यूस करते, कळते का तुला. तेव्हा इथे तू का विचारतेस ग, तुला का इथे नसत्या चौकशा. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही ग, नसत्या चौकशा नाही आहेत, तुला कधी किचनमध्ये बघतच नाही ना मी, आणि अशी अचानकपणे तू किचनमध्ये दिसतेस तेव्हा आश्चर्य वाटतं की नक्की आता इथे तू काय करणार आहेस, असं वाटणारच ना पौर्णिमा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा आता गप्पच बसते, कारण ती कधीच स्वयंपाक करत नसते आणि त्यामुळे आता स्वयंपाकघरामध्ये बघितल्यानंतर भूमीला आश्चर्य तर वाटणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला आठवत असतं की भूमीने इथे आता पौर्णिमाला कारल्याचा ज्यूस करत असताना बघितलेलं असतं. तेव्हा तिच्या कारल्याच्या ज्यूसमध्ये ती इथे आता गुंगीची गोळी मिक्स करते. रागिनीच्या इथे ज्यूसमध्ये गुंगीची गोळी मिक्स केल्यानंतर आता तिला तिचा प्लॅन इथे सक्सेसफुल करायचा असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रागिनीची तब्येत बिघडलेली असते. तेव्हा रागिनी आता गप्प बसलेली असतानाच भूमी म्हणते की आकाश, आपल्याला आहे ना आता आत्यांची खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. ऑफिस, घर, बाहेरची कामं सगळ्याचा खूप ताण घेतला आहे ना त्यांनी, त्याच्यामुळे आता आपल्यालाच त्यांची जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागणार आहे, नाही का. तेव्हा इथे मानसी म्हणते, हो ना, म्हणजे आता त्यांची औषधं कधी संपलेत, मी त्यांना आठवणसुद्धा करून दिली होती, पण अजूनपर्यंत त्यांनी त्यांची औषधं ऑर्डरसुद्धा केली नाही आहेत की त्या आणायलासुद्धा गेलेल्या नाही आहेत. तेव्हा भूमी म्हणते, हे काय करताय तुम्ही आत्या, तुमच्या महत्त्वाच्या गोळ्या तुम्ही वेळेवरती घेत जा ना, का नाही घेत तुम्ही गोळ्या औषधं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अथर्व म्हणतो, मी जातो आणि आत्यांच्या गोळ्या घेऊन येतो. तेव्हा अभिजित म्हणतो, नाही नको, तू माझ्याकडे प्रिस्क्रिप्शन दे, मी जातो आणि आईच्या गोळ्या घेऊन येतो. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की बरं ठीक आहे, तुम्ही जा. तेव्हा अथर्व म्हणतो, दादा तुझ्या हाताला लागलं आहे ना, तू नको येऊस, मी जाऊन घेऊन येतो आईच्या गोळ्या. तेव्हा इकडे अभिजित म्हणतो, चल रे, मी पण येतो. तसंही मला आहे ना घरामध्ये बसून बसून खूपच जास्त कंटाळा आला आहे, मलासुद्धा असं चालायचंच होतं जरा. तेव्हा इथे बिचारा नर्सचा नवरा आता वडापाव खात असतो एका बाजूला बसून. वडापाव खात असतानाच इथे आकाशचं लक्ष आता त्याच्याकडे जातं, अथर्वचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि मग अथर्व जोरात अभिजितला हाका मारतो. तो म्हणतो, अभिजित दादा लवकर इकडे ये. तेव्हा इथे अभिजितसुद्धा धावत पळत येतो. तेव्हा इथे भूमी बाहेर येते. तिला वाटत असतं की काही गडबड तर नाही आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, अथर्वचं लक्ष त्या नर्सच्या नवऱ्याकडे जातं आणि इथे तो म्हणतो की दादा रे, तिकडे बघ, तिकडे कुणीतरी बसलं होतं. तेव्हा अभिजित म्हणतो, नाही रे, पण आता कुणीच नाही आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, दादा अरे बसलं होतं कुणीतरी, मी माझ्या डोळ्याने बघितलं. तेव्हा प्रेक्षकांनो, हा अभिजित जिवंत कसा, असा प्रश्न आता संतोषला पडलेला असतो. तो म्हणतो, नाही, या आता अभिजितच्या समोर मी अथर्वला नाही गाठू शकत, अथर्वला मी आत्ताच काही सांगू शकत नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, लगेचच इथे आता नर्सचा नवरा तिथून पळ काढतो, कारण त्याला अभिजितची भीती वाटत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अभिजित आपल्या आईला म्हणत असतो, हे बघ रागिनी पटवर्धन, उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आहे ना तुला तुझं सगळं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणायचं आहे आणि जर तू तसं नाही केलंस ना
तर मी माझं तोंड उघडेन, कळलं का तुला? असा अभिजित आता रागिणीला सुद्धा धमकावून जातो. तिला म्हणतो, मला माहिती आहे भूमीला किडनॅप करण्यामागे तुझाच हात आहे. तुला आता सगळ्यांसमोर एक्सपोज करतो की नाही बघच तू.